मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या प्रशांत कोरटकरवर अखेर हल्ला करण्यात आलाय। न्यायालयीन परिसरातच वकिलानेच प्रशांत कोरटकरला पोलीस बंदोबस्तात असताना मारहाण केल्याची घटना घडली। या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून पोलिसांनी वेळीच वकिलांना आवरल्याने मोठा अनर्थ टळलाय। कोर्टामध्ये युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर वकील अमित कुमार भोसले आले। ते या ठिकाणी कोर्टामध्येच आले होते आणि त्यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। ये पशा म्हणत ते कोरटकरच्या दिशेने धावले असता पोलिसांनी तात्काळ त्यांना धरून बाजूला केल्याचं व्हिडिओत दिसून येते। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज पुन्हा एकदा कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे। यापूर्वी न्यायालयाने कोरटकरला 3 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती। त्यामुळे आता 30 मार्च पर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलिसांच्या कोठडीत असणार आहे। कोरटकरला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली, ऑनलाईन पेमेंट कुणी दिलं यासह आणखी तपास बाकी असल्यानं पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकिलांच्या बाजूने करण्यात आली होती।